पीक विम्याच्या वाटपाकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर हो शेतकरी मित्र, पीक विमा खरीप 2025 सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचा जो पीक विमा आहे तो रखडलेला होता, थकलेला होता. खूप साऱ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या स्टेटसमध्ये पीक विमा मंजूर दाखवत होता. खूप साऱ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या पीक विम्याच्या रकमा सुद्धा दाखवत होत्या आणि काही शेतकरी बांधवांना वेगवेगळे कारण दाखवत होते. काही शेतकरी बांधवांना लॉट क्रिएटेड बाय आयसी सुद्धा दाखवत होतं. आणि हे जेवढे काही शेतकरी आहेत लॉट क्रिएटेड बाय आयसी वाले, ज्यांना रकमा दाखवत होत्या, ज्या सर्व शेतकरी बांधवांचा पीक विमा मंजूर झालेला होता, त्या सर्व शेतकरी बांधवांना आता थोड्या वेळ अगोदरपासूनच बऱ्यापैकी समजा त्यांच्या हेक्टरनुसार 15,000, 20,000, 25,000, 22,000, 24,000, 30,000 असे त्यांच्या क्षेत्रफळानुसार त्यांच्या खरीप 2025च्या पिकांचा, फळबागाचा सांगत नाही मी, आपल्या या साध्या पिकांचा आहे, सोयाबीन, उडीद, मूग वगैरे या पिकांचा पीक विमा त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. आता पीक विम्याला सुरुवात झाली म्हणजे 100% सर्वच शेतकऱ्यांना मिळणार आहे अशातला भाग नाहीये. वेगवेगळ्या तालुक्यातील, वेगवेगळ्या मंडळातील, वेगवेगळ्या जिल्ह्यातील काही ज्या शेतकरी बांधवांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, ज्या शेतकरी बांधवांचा मंजूर झालेला आहे, ज्या शेतकरी बांधवांना लॉट क्रिएटेड बाय आयसी दाखवत होतं, ज्या शेतकरी बांधवांच्या रकमा सुद्धा दाखवण्याकरता सुरुवात झालेली होती, मग नांदेड जिल्हा असो किंवा इतर कोणतेही जिल्हे असो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांकडून विचारणा करण्यात येत होती की आमची रक्कम दाखवत असताना सुद्धा खूप दिवस झाले आमचे पीक विम्याचे पैसे जमा होत नाहीये. या अगोदर गेल्या 2-4 वर्षातला आपला असा अनुभव होता की जेव्हा पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालं, स्टेटस चेंज झालं आणि पीक विम्याची रक्कम दाखवली, तर पीक विम्याची रक्कम दाखवल्याच्या नंतर ताबडतोब 2-3 दिवसामध्ये त्यांच्या आधार संलग्न खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होती मित्रांनो. परंतु यावेळेस महिने उलटून गेले की शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम दाखवली तरी सुद्धा त्यांच्या आधार संलग्न खात्यावर पीक विम्याकरिता त्यांचे जे पैसे होते, अनुदान, ते जमा झालेले नव्हते. परंतु कुठे ना कुठे आता हालचाली काही दिवस अगोदर सुरू झालेल्या होत्या. कोणी ब्र शब्द बोलायला जरी तयार नव्हतं, तरी काही काही भागातले आपापल्या परीनं लोकप्रतिनिधी सुद्धा आवाज उठवत होते, बैठका घेत होते आणि त्यानुसार त्या त्या भागातील पीक विम्याच्या वाटपाकरिता, वितरणाकरिता सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, कोणत्या तालुक्यातून आहात, कोणत्या मंडळातून आहात, तुमचं क्षेत्रफळ किती आहे आणि त्या क्षेत्रफळामध्ये तुमचं कोणतं पीक होतं खरीप 2025 मध्ये आणि त्या खरीप पीक विम्याच्या पीक विमा तुम्ही भरलेला असताना, पावती फाडलेली असताना तुम्हाला पीक विमा जमा झाला का आणि जमा होत आहे तर रक्कम किती जमा होत आहे, तुम्हाला तर योग्य वाटलं तर नक्की 100% हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर तुम्हाला किती पैसे जमा होत आहेत ते आणि कोणत्या बँकेचे आहे ते जर सांगू शकाल तर थोडीशी आणखी मदत होईल इतर शेतकरी बांधवांपर्यंत ती माहिती पोहोचवण्याकरिता, पाठपुरावा करण्याकरिता, फॉलोअप घेण्याकरिता आणि सत्य परिस्थिती काय आहे काय नाही, कोणत्या जिल्ह्यापर्यंत पैसे पोहोचले, कोणत्या कंपन्याच्या मार्फत पैसे देण्यात येत आहेत, कारण की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र हो, ही पीक विमा खरीप 2025 संदर्भातली एक महत्वपूर्ण गोड बातमी, दिलासादायक अपडेट होती जी आपणापर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. खूप सारे शेतकरी बांधव मधातल्या काळामध्ये सुद्धा विचारत होते, सांगत होते पीक विम्यावर व्हिडिओ बनवा, पीक विम्याविषयी अपडेट आली का, पीक विमा कधी येणार, आमची रक्कम मंजूर झालेली आहे. मी जेव्हा इतर योजनांचे व्हिडिओ बनत होतो, अपलोड करत होतो, माहिती देत होतो, अपडेट देत होतो, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते शेतकरी बांधव पीक विम्या संदर्भात विचारत होते. परंतु मला माहिती आहे मित्रांनो, तुम्हा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मंजूर झाला किंवा पीक विमा वितरणाकरिता सुरुवात झाली किंवा कशी रक्कम, किती हेक्टर मिळत आहे, या गोष्टीच्या प्रश्नांची उत्तरं हवी होती. तुम्हाला पीक विम्याची थेट तारीख हवी असते. त्याच्यामुळे पीक विम्या संदर्भात ज्या घडामोडी घडत होत्या, हालचाली चालू होत्या, सुरू होत्या, अपडेट येत होत्या, त्या मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं या मधातल्या काळामध्ये टाळाटाळ केली. कारण की मला माहिती आहे तुमच्या बॅड कमेंट येणार, तुमची मानसिक हॅरेसमेंट होणार, तुमच्यासोबतच मला मानसिक हॅरेसमेंट होणार, माझ्या अपडेट दिलेल्या माहितीवर विश्वासार्ह तर तुम्ही प्रश्नचिन्ह उभे करणार. यामुळे मला थोडंसं रोखलं होतं, थांबवलेलं होतं आणि वेळोवेळी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं की जोपर्यंत थेट तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत नाही मित्रांनो, तोपर्यंत मी माझा पीक विम्या संदर्भातला व्हिडिओ आणणार नाही किंवा पीक विम्या संदर्भातला शासन निर्णय जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत मी पीक विम्यावर व्हिडिओ बनवणार नाही. त्यानुसार मी थांबलेलो होतो मित्रांनो. आणि आता जेव्हा कधी पीक विम्याकरिता थेट तुमच्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर पीक विमा वितरणाकरिता पैसे जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे, तेव्हा थेट आता व्हिडिओ बनवत आहे आणि आपल्या तमाम महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता हा विमा देण्यामागची कारण वेगळी असू शकतात का, व्यावसायिक दृष्टिकोन असू शकतो का, राजकीय दृष्टिकोन असू शकतो का, हा विषय वेगळा. कारण की आता आखाडतोंड आलेलं आहे, म्हणजे जून अर्धा संपलेला आहे, खरीपाच्या पेरण्या होणार,
खरीपाचा पीक विमा परत भरण्याकरिता सुरू होणार. मग आता खरीपाचा पीक विमा आपण इथून पुढे भरावा याकरिता हा पीक विमा देण्यात येत आहे का, असे प्रश्न तुमच्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निर्माण होणं हे साहजिकच आहे मित्रांनो. कारण की हा पीक विमा दिवाळीच्या तशातच मिळायला हवा होता, 2025च्या आतच मिळायला हवा होता. त्याला एवढा उशीर झालेला आहे की जून आलेला आहे, जून अर्धा झाला, म्हणजे 2026चं अर्ध वर्ष झालं, अर्धा आपला 2025चं सुद्धा वर्ष गेलं, म्हणजे 1 वर्ष लेट झालेलं आहे. त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होणं साहजिक आहे तुमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये. परंतु असो, हरकत नसावी. तुम्हाला आताचा खरीपाचा पीक विमा भरायचा आहे नाही भरायचा आहे तो तुमचा प्रश्न आहे, तुमचा विचार आहे, ते तुम्ही ठरवायचं आहे. परंतु 2025 खरीप सोयाबीन, उडीद, मूग या सर्व पिकांचा, कापूस सोडून कापसाला अजून वेळ लागू शकतो. त्यामुळे हे जे सोयाबीन वगैरे काही पीक होती 2000 खरीपची, याचं नुकसान झालेलं होतं, त्या सर्व पिकांचा सोयाबीनचा खरीप 2025चा पीक विमा तुमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या आधार सर्व्हे खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो. ही होती एक पीक विम्या संदर्भातली गोड दिलासादायक बातमी. तर आशा करतो मित्रांनो माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती सध्या तुमच्याकरिता नक्कीच 100% उपयोगी ठरेल, लाख मोलाची ठरेल. आणि जो तुम्ही प्रतिसाद माझ्या व्हिडिओमध्ये गेल्या वर्षभरापासून देत आहात, या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तसाच मला प्रतिसाद मिळेल. आणि ही जी माहिती आहे ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी, मिळावी याकरिता नक्कीच या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पीक विम्या संदर्भात अपडेट मिळेल, गोड बातमी मिळेल आणि ते अपडेट राहतील. त्यांना जरी आज नाही सुरू झाला त्यांना विमा मिळण्याकरिता तरी ते फॉलोअप घेतील, पाठपुरावा करतील. कृषी विभागामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेचे काही कार्यालय असतात तालुका पातळीवर, त्यांच्याशी संपर्क करतील, टोल फ्रीवर संपर्क करतील किंवा PMFBYच्या पोर्टलवर, गुगलवर किंवा मोबाईलवर चॅटबॉटवर चेक तरी करतील की बा स्टेटस बदललं का, स्टेटसमध्ये बदल झाला का, रकमा दाखवत आहेत का, पैसे जमा झाले का, अकाउंट चेक करू शकतील मित्रांनो. त्यामुळे त्यांना आधार होईल. आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्यामुळे नक्कीच ते तुमचे आभार सुद्धा मानतील मित्रांनो. तर मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्याच्यानंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये आणतो, त्यानुसार म्हणजे भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.